बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. नमस्कार. मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. शहादा पोलीस स्टेशन मध्ये 14 तारखेला एक मिसिंग दाखल होती. त्या मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान डायल 112 कॉल वरून एक अर्धवट जळालेली प्रेताबाबत माहिती मिळाली होती 16 तारखेला. त्या जे मिळालेली प्रेत जी होती ते त्या मिसिंग व्यक्तीची मॅच झाली असून त्यांचे जे परिवारजनक आहे त्यांची तक्रारीवरून कलम 302-201 अन्वये 17 तारखेला एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचे तपासादरम्यान वेगवेगळी तपास पथक प्रभारी अधिकारी शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री किरण खेडकर, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पवार यांचे बारकाई पर्यवेक्षणवर वेगवेगळे पथक उज्जैन, सुरत, मुंबई असा जाऊन आरोपींना 2 दिवसामध्ये त्यांना ताब्यात घेतले. आज रोजी एकूण 4 आरोपी पोलिसांचे ताब्यात आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि 2 विधी संघर्ष बालकही या गुन्ह्यामध्ये सामील आहे. यामध्ये मुंबई पोलीसचे क्राईम ब्रांचचे युनिट क्रमांक 11 यांचे अधिकारी यांचा आम्ही विशेष अभिनंदन करतो. त्यांनी या गुन्ह्याचे आरोपी ताब्यात घेण्याकरिता नंदुरबार पोलीस विभागाची मदत केली होती आणि आमचे जे सर्व स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार आहे त्यांनी खूप मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणला होता, तर त्यांचेही विशेष करून अभिनंदन. कौटुंबिक वादामुळे हा गुन्हा घडला असा प्राथमिक दर्शनी दिसत आहे. याच्यामध्ये पूर्व तयारी होती आणि कट रचण्यात आला होता, म्हणून याच्यामध्ये 120B कलम आयपीसी चे कलम पण लावण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास श्री शिवाजी बुधवंत, पोलीस निरीक्षक शहादा पोलीस स्टेशन यांच्याकडे आहे. थँक्यू. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.